वेक्टरच्या या लेक्चरमध्ये आपण एक एक्झाम्पल पाहणार आहे. चेक वेदर दी वेक्टर 4i plus 13j minus 18k is a linear combination of vectors I minus 2j plus 3k and 2i plus 3j minus 4k. आता आपण असं लिहिलं, सपोज a bar is equal to 4i plus 13j minus 18k, b bar I minus 2j plus 3k and c bar 2i plus 3j minus 4k. आपण असं कन्सिडर केलं. वी हॅव टू चेक, काय चेक करायचं आहे ते पहा. वेदर we have to check whether a bar म्हणजे 4i plus 13j minus 18k is a linear combination of b bar म्हणजे हा वेक्टर i minus 2j plus 3k and c bar म्हणजे आपल्याला असं चेक करायचं आहे की a bar हा b बार आणि c बारचा लिनियर कॉम्बिनेशन आहे. याकरिता लेट a बार x b बार प्लस y b बार असं आपण ॲझ्युम केलं. वेअर x अँड y आर स्केलर्स, जिथे x आणि y हे स्केलर आहेत. देअरफोर आता ए बारची व्हॅल्यू यामध्ये पुट करा. 4i 13j मायनस 18k इज इक्वल टू x, इथे बी बार i मायनस 2j प्लस 3k y आणि हा सी बार 2i प्लस 3j मायनस 4k. आता यामध्ये 4i plus 13j minus 18k is equal to, इथे x ने याला मल्टिप्लाय करा, y ने याला मल्टिप्लाय करा आणि i चे जे टर्म्स आहेत ते एकत्र आणायचे आहेत. त्यातून i आपल्याला कॉमन घ्यायचं आहे. तर इथे आधी मी एकत्र करणार आहे xi प्लस 2yi. त्यानंतर आता दुसरा जो ब्रॅकेट राहील त्यामध्ये मायनस 2xj आणि इथे 3yj प्लस 3yj. त्यानंतर आता तिसरा यामध्ये राहील 3xk, तिसरा ब्रॅकेट जो आहे. त्यानंतर मायनस 4yk असं आपल्याला मिळेल. आता यानंतर 4i 13j मायनस 18k इज इक्वल टू, यामधून i कॉमन घ्या, x प्लस 2y इथे i, यामधून j कॉमन घ्यायचं आहे मायनस 2x प्लस 3yj आणि हा जो आहे तिसरा पार्ट यामधून k कॉमन घ्यायचा आहे 3x मायनस 4y आणि इथे k. आता इथे by comparing coefficients of i, j and k, यांचे कोएफिशियंट्स आपल्याला कंपेअर करायचे आहेत. i चा कोएफिशियंट आहे इथे 4, इथे आहे x प्लस 2y, म्हणून आपल्याला मिळेल x प्लस 2y इज इक्वल टू 4. त्यानंतर मायनस 2x प्लस 3y इज इक्वल टू 13. आणि आता इथे तिसरं रिलेशन मिळेल 3x मायनस 4y, 3x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 18. आता यामध्ये आपण
पहिलं आणि दुसरं रिलेशन घेऊन एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढणार आहे. टू फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढण्याकरिता एक्स प्लस 2y इज इक्वल टू 4, हे रिलेशन समजा 1, आणि मायनस 2x प्लस 3y इज इक्वल टू 13, हे रिलेशन 2. आता इथे रिलेशन 1ला 2 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे इथे इक्वेशन 1 मल्टिप्लाइड बाय 2 इम्प्लाइज इक्वेशन 1ला 2 ने मल्टिप्लाय करायचं, ते होईल 2x प्लस 4y इज इक्वल टू 8, आणि इक्वेशन 2 जे आहे त्याला 1 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ॲज इट इज लिहायचं आहे, ते आहे मायनस 2x प्लस 3y इज इक्वल टू 13. आता इथे 2x मायनस 2x कॅन्सल होईल, इथे मिळेल 7y, 13 आणि 8 21, तर इथे y इज इक्वल टू 3 मिळेल. आता इथे पुट y इज इक्वल टू 3 इन रिलेशन 1, रिलेशन 1 मध्ये y ची व्हॅल्यू 3 पुट करा, x प्लस 2 y ची व्हॅल्यू यामध्ये 3 पुट केली, इथे 4, इथे x प्लस 6 इज इक्वल टू 4, म्हणून x इज इक्वल टू इथे मायनस 2 असं मिळेल. आता इथे x इज इक्वल टू मायनस 2 आणि y इज इक्वल टू 3 असं मिळालं. हियर we check again that values of x and y will satisfy third equation, that is हे तिसरं इक्वेशन 3x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 18. Here we check that value of x and y will satisfy third equation 3x minus 4y minus 18. म्हणजे हे दोन इक्वेशन आपण सॉल्व केले. इथे पहा, हे पहिलं इक्वेशन म्हटलं याला, याला दुसरं इक्वेशन, हे दोन सॉल्व केले, x आणि y च्या व्हॅल्यूज काढल्या. आता आपण असं चेक करत आहे की ह्या x आणि y च्या व्हॅल्यूज तिसरं इक्वेशन सॅटिस्फाय करतात की नाही, म्हणून आपण इथे असं लिहिलं, हिअर वी चेक दॅट व्हॅल्यू ऑफ x अँड y विल सॅटिस्फाय थर्ड इक्वेशन ऑर नॉट, हे आपण चेक करणार आहे. याकरिता फॉर दिस काय करणार आहे पहा, पुट x इज इक्वल टू मायनस 2, y इज इक्वल टू 3 इन थर्ड इक्वेशन, तिसऱ्या इक्वेशन मध्ये. आता LHS आहे, तिसऱ्या इक्वेशनचं LHS आहे 3x मायनस 4y. थर्ड इक्वेशन म्हणजे हे इक्वेशन आहे जे आपण या ठिकाणी बाय कम्पेअरिंग कोएफिशियंट काढलेलं आहे. एक रिलेशन यावरून मिळालं x प्लस 2y इज इक्वल टू 4, दुसरं मिळालं मायनस 2y मायनस 2x प्लस 3y इज इक्वल टू 13, तिसरं आहे 3x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 18. आता हे जे थर्ड आहे ते आपण चेक करत आहे. आता इथे 3 इंटू x इज इक्वल टू मायनस 2 मायनस 4 y इज इक्वल टू 3. आता इथे मिळेल मायनस 6 मायनस 12 म्हणजे मायनस 18, म्हणजे LHS इज इक्वल टू RHS असं मिळालं. देअरफॉर व्हॅल्यूज ऑफ x अँड y satisfy third equation. Therefore we can express vector a bar as, आता इथे a बार पहा, a बार म्हणजे xb बार प्लस yc बार आहे, म्हणून आता इथे a बार as a बार इज इक्वल टू, इथे होईल एक्स बी बार प्लस वाय सी बार. एक्सची जी व्हॅल्यू आहे
ती -2 मिळाली, वायची व्हॅल्यू 3 मिळाली, म्हणून इथे एक्स ए बार म्हणजे -2 इथे बी बार असं राहील आणि 3 वायची व्हॅल्यू 3 आहे, 3 सी बार. Therefore a bar is a linear combination of b bar and c bar. a bar हा b bar आणि c bar यांचं लिनियर कॉम्बिनेशन आहे. आता हे जे आहे a bar b bar c bar हे नावं आपण दिलेली आहेत त्याला, हे आपण त्यांना असाइन केली. आपण हे असं लिहायचं, therefore the vector this vector is a linear combination of these two vector. आपल्याला असं लिहावं लागेल, द व्हेक्टर 4i प्लस 13j मायनस 18k इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ, इथून इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो आपल्याला इथे लिहावा लागेल. तर इथे पहा, द व्हेक्टर देअरफॉर दी व्हेक्टर 4i प्लस 13j मायनस 18k is the vector 4i plus 13j minus 18k is a linear combination of vectors आणि दिलेले वेक्टर आहे i -2j plus 3k and दुसरा वेक्टर आहे त्यामध्ये 2i plus 3j मायनस 4k. ह्या पद्धतीने एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता इथे या टाईपचं एक्झाम्पल तुम्हाला दुसरं एक सॉल्व करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला एक वेक्टर दिलेला राहील आणि तो वेक्टर दुसऱ्या वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन आहे, प्रूव्ह करा. इथे एक होमवर्क करिता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देत आहे. त्याच पद्धतीने check a bar is equal to I plus j minus 2k is a linear combination of b bar 2i minus j plus k and c bar 3i minus k. Check a bar is linear combination of b bar and c bar. हे तुम्हाला चेक करायचं आहे. याचाच अर्थ हे मी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. या आजच्या या लेक्चरमधलं जे एक्झाम्पल आहे त्या टाईपचं हे एक्झाम्पल आहे. चेक वेदर द वेक्टर इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ द अदर टू वेक्टर्स. ह्या पद्धतीने तर तुम्ही हे जे आहे हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचं.